अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय आग प्रकरणामध्ये रुग्णालयातील फायर ऑडिटला विलंब झाल्याचं आता समोर येत आहे। 21 ऑगस्टला फायर ऑडिटची मुदत संपली होती। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन देखील अलार्म वाजलाच नाही, हे देखील आता समोर येते। तर 21 ऑगस्टलाच फायर ऑडिटची मुदत संपल्याचं आता समोर येते। आणि थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिरुद्ध, आपण पाहतोय 21 ऑगस्टलाच खरं तर फायर ऑडिट संदर्भातली मुदत होती ती संपलेली होती, त्याला विलंब झाला, त्यामुळेच हा सगळा प्रकार घडला आणि दुर्दैवानं आपण पाहतोय हे आता सगळं घडलेलं आहे असंच म्हणावं लागेल। नक्कीच आता जर पाहिलं तर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये काल 3 बालकांचा अग्नितांडवामध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जी आहे ती समोर आली होती आणि त्यानंतर जर पाहिलं तर संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली। मात्र आता जर पाहिलं तर आता फायर ऑडिटचा जो आहे ते एक ऑडिट समोर आलेला आहे आणि यामध्ये जर पाहिलं तर 21 ऑगस्टलाच फायरची जी आहे ती मुदत संपल्याचं या संपूर्ण चौकशीमध्ये प्राथमिक अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येत आहे आणि त्यामुळे आता फायरवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित करण्यात येत आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या अमरावतीच्या जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात दररोज गरोदर मातांची जी आहे ती ये जा सुरू असते। अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाची चूक करणे ही किती मोठी महागात पडू शकते, हा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे। मात्र आता या फायर ऑडिट न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर नेमकी काय कारवाई केली जाते, फायर ऑडिट करण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाकडे पैसे होते का आणि पैसे असूनही हे फायर ऑडिट का केलं नाही, असाही प्रश्न या निमित्तानं जो आहे तो उपस्थित केला जात आहे। आता जर पाहिलं तर काल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक 7 सदस्यीय टीम जी आहे ती स्थापन केलेली आहे आणि आता येत्या आठवड्याभरात ही टीम जी आहे ते आपला जो अहवाल आहे तो सादर करणार आहे आणि यामध्ये नेमकं कोण दोषी आहे हे आता समजणार आहे। त्यामुळे हा अहवाल नेमका काय येतो आणि फायर ऑडिटबद्दल या अहवालामध्ये नेमकं काय लिहिल्या जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतं आहे। अर्थातच या अहवालाकडे लक्ष आहे आणि त्यानंतर कारवाई काय होते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद अनिरुद्ध या सविस्तर माहितीसाठी।